तर आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर 6. समोर तुम्हाला स्क्रीनवर माझ्या हा प्रॉब्लेम दिसतोय. द बॅलन्स शीट ऑफ प्रोड्युसर्स लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज फॉलोज. 31 मार्च 2019ची बॅलन्स शीट आहे प्रोड्युसर्स लिमिटेड या कंपनीची. पहिल्यांदा दिलं इक्विटीज अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स फंड, शेअर कॅपिटल दिलेलं आहे बघा इथं. ही बाजू बघा. पहिल्यांदा शेअर कॅपिटल आहे इश्यूड अँड सबस्क्राईब 9,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच फुल्ली पेड. 9,000 इक्विटी शेअर्स आहेत, प्रत्येकी ₹10 असे एकूण 90,000 म्हणजे फुल्ली पेड आहे. दुसरा आहे इश्यूड अँड सबस्क्राईब्ड 500 रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली पेड. दुसरा भाग आहे तो म्हणजे इश्यूड अँड सबस्क्राईब्ड रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच. 500 रिडीमेबल प्रेफरन्स आहेत, प्रत्येकी ₹100 असे 50,000 आहेत. तिसरा आहे रिझर्व अँड सरप्लस. इक्विटी शेअर्समध्ये शेअर कॅपिटलमध्ये हे दोन आहेत, 90,000 आणि 50,000. एक आहे इक्विटी शेअर, दुसरा आहे प्रिफरन्स शेअर्स रिडीमेबल. तिसरा आहे रिझर्व अँड सरप्लस. याच्यामध्ये सिक्युरिटीज शेअर्स प्रीमियम आहे ₹10,000. जनरल रिझर्व आहे ₹20,000. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सरप्लस म्हणजे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तो दिलेला आहे त्यांनी. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला आहे ₹30,000 असा, आणि करंट लायबिलिटीज आहेत ₹30,000. असे एकूण ₹2,25,000 लायबिलिटीची बाजू आहे बॅलन्स शीट ऑफ प्रोड्युसर्स लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2019ची. लायबिलिटी शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस आणि करंट लायबिलिटीज. पुढं दिलेला आहे असेट्स. त्याच्यामध्ये पहिला आहे नॉन करंट असेट्स म्हणजेच फिक्स्ड असेट दिले. त्यामध्ये पहिल्यांदा टँजिबल असेटमध्ये दिले लँड अँड बिल्डिंग ₹1,00,000. टँजिबल असेट्स लँड अँड बिल्डिंग ₹1,00,000. नेक्स्ट पेजवर बघूया आपण आता. हे बघा, प्लांट अँड मशिनरी आहे ₹30,000. फर्निचर अँड फिक्स्चर आहेत ₹2,000. प्लांट अँड मशिनरी 30,000, फर्निचर अँड फिक्स्चर 2,000. पुढं आहे करंट करंट असेट. हे फिक्स्ड असेट झाले. टँजिबल असेट्स करंट असेटमध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे ₹28,000. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ₹28,000. इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक इन ट्रेड ₹30,000. इन्व्हेंटरीज स्टॉक इन ट्रेड ₹30,000. ट्रेड रिसिवेबल सन्ड्री डेटर्स ₹15,000. ट्रेड रिसिवेबल सन्ड्री डेटर्स ₹15,000. कॅश अँड कॅश इक्विलंट कॅश ॲट बँक ₹20,000. टोटल ऑफ असेट्स आहेत इज ऑल्सो ₹2,25,000. आता ॲडजस्टमेंट पहा. द कंपनी डिसाइडेड टू रिडीम इट्स प्रिफरन्स शेअर्स ॲट अ प्रीमियम ऑफ 5% ऑन 30 एप्रिल 2019. 30 एप्रिल 2019ला कंपनी प्रिफरन्स शेअरचं रिडम्शन करणार आहे ॲट अ प्रीमियम ऑफ 5%. लक्षात ठेवा, रिडम्शन ॲट अ प्रीमियम आहे प्रिफरन्स शेअरचं 30 एप्रिल 2019ला. अ फ्रेश इश्यू ऑफ 1,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच वॉज मेड ॲट ₹12 पर शेअर. यासाठी फ्रेश इश्यू ऑफ 1,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच 1,000 इक्विटी शेअर्स फ्रेश इश्यू केले जाणार आहेत ₹10 प्रत्येकी. ₹12 नुसार ₹10चा शेअर ₹12 इश्यू केला जाणार आहे. पेएबल इन फुल ऑन 30 एप्रिल 2019. 30 एप्रिल 2019ला हा पेएबल इन फुल असणार आहे. These were fully subscribed and all monies were duly collected. सगळे शेअर्स सबस्क्राईब झालेले आहेत. 1,000 इक्विटी शेअर्स ₹10 ₹12 नुसार, आणि ते फुल्ली सबस्क्राईब झालेले आहेत. आणि सगळी मनी ऑल मनी वेअर ड्युली कलेक्टेड म्हणजे सगळे पैसे जमा झालेले आहेत. ऑल द इन्व्हेस्टमेंट्स वेअर सोल्ड रिअलायझिंग ₹27,000. इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ₹27,000 विकलेली आहे. आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची आहे ही बघायला लागणार. त्याच्यानंतर विकलेली किंमत, त्यात प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे पण आपल्याला बघायला लागणार आहे. सो ऑल द इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड रिअलायझिंग ₹27,000.
The directors wish that only a minimum reduction should be made in the revenue reserve. revenue reserve मधून कमीत कमी पैसे वापरले जावेत या रिडम्शनसाठी असं डिरेक्टरचं म्हणणं आहे. द डिरेक्टर्स विश दॅट ओनली मिनिमम रिडक्शन शुड बी मेड इन द रेव्हेन्यू रिझर्व. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह द जर्नल एंट्रीज इन्क्लुडिंग दोज relating to cash to record the above transactions and draw up the balance sheet as it would appear after redemption of preference shares. आपल्याला जर्नल एंट्रीज करायचे आहेत आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअरची कशी बॅलन्स शीट असणार आहे ते सुद्धा सादर करायची आहे. ॲडजस्टमेंटमधल्या एंट्री आपल्याला करायच्या आहेत. पहिल्यांदा फ्रेश इश्यू रिडम्शन करायचं आहे 5% प्रीमियमनं. त्यासाठी फ्रेश इश्यू 1000 इक्विटी शेअर्स 12 रुपयानुसारचे 10 रुपयाचे आहेत. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट सोल्ड रिअलाइज झालेली आहे 27,000 रुपयाला, ती एंट्री करायची आहे. आणि डायरेक्टरचं म्हणणं आहे की रेव्हेन्यू रिझर्व कमीत कमी वापरला जावा. सो नाव वी कॅन सी द जर्नल एंट्रीज. फर्स्ट एंट्री इज रिगार्डिंग द रिसिविंग द मनी ऑफ 1000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each at ₹12. 1000 इक्विटी शेअर्स फ्रेश इश्यू जे केलेले आहेत त्याची एंट्री पहिल्यांदा आपण बघूया. हे बघा, ही एंट्री आहे ती या संदर्भातलेली आहे. हे बघा, फ्रेश इश्यू ऑफ 1000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each वॉज मेड ॲट ₹12. 12 रुपयाला 10 रुपयाचा शेअर विकलेला आहे, इश्यू केलेला आहे. त्यामुळं ही एंट्री 10 रुपयाचा शेअर 12 रुपयाला, त्यामुळं इश्यू केला याचा अर्थ बँकेत कंपनीच्या पैसे जमा झाले. रिडीम केला म्हणजे पैसे गेले, रिपेमेंट केला, पेमेंट केला म्हणजे पैसे गेले, इश्यू केला म्हणजे पैसे आले. सो इट इज द एंट्री रिगार्डिंग द इश्यू ऑफ न्यू इक्विटी शेअर्स. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट 12,000 रुपये. रिसिव्ड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट मनी फॉर 1000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲट ₹12 पर शेअर. 1000 शेअरच्या बदल्यात 10 रुपयाच्या ऐवजी 12 रुपयानं ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट मनी घेतलेलं आहे. म्हणजे इश्यू केलेले आहेत ते 12 रुपयाला, त्यामुळे 1000 गुणिले 12, 12,000 रुपये. You can see the first entry. Bank account debit to equity share application and allotment account. Received application and allotment money for 1000 equity shares of ₹10 each at ₹12 per share. 1000 इक्विटी शेअर्सच्या मागे 10 रुपये ऐवजी 12 रुपयानं ते आपल्याला अलॉटमेंट आणि ॲप्लिकेशन मनी आलेलं आहे. म्हणजे आपल्याला 12 रुपयेनुसार 12,000 रुपये बँकेत जमा झालेले आहेत. त्याच्यानंतर ही पैसे ट्रान्सफर करायचे त्या अकाउंटला ट्रान्सफरची एंट्री करायची आहे. ती एंट्री काय होणार, ती 2 नंबरला बघा एंट्री. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट 12,000 रुपये, 2 नंबरची एंट्री. सेकंड एंट्री इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट 12,000 रुपये टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. मूळ रक्कम कॅपिटलची 10,000 रुपये. टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट, प्रीमियम आहे 2 रुपयानुसार 2,000 रुपये. कारण 10 रुपयाचे शेअर आपण 12 रुपयाला अलॉट इश्यू केलेले आहेत, याचा अर्थ आपण 2 रुपये एक्स्ट्रा मिळवलेले आहेत. म्हणजे आपल्याला प्रीमियमने ते 2 रुपये मिळालेले आहेत. इन दिस प्रॉब्लेम वी हॅव टू रिडीम प्रिफरन्स शेअर्स ॲट प्रीमियम अँड ऑल्सो वी हॅव टू इश्यू द फ्रेश इश्यू ऑफ द शेअर्स at also on premium. So the second entry will be equity share application and allotment account debit 12,000 rupees to equity share capital account 10,000 to equity share premium account 2,000. application and allotment money is transferred to capital and premium account. कॅपिटलची रक्कम 10,000 आणि प्रीमियमची रक्कम 2,000 रुपये. तिसरी एंट्री
रिडम्शन जे केलेलं आहे त्याची एंट्री आहे. रिडमेबल प्रिफरन्शियल कॅपिटल अकाउंट 50,000 रुपये. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 50,000. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स 2,500 टू शेअर होल्डर्स अकाउंट. म्हणजे कॅपिटल आणि प्रीमियमची अमाऊंट आपण शेअर होल्डर्सला क्रेडिट केलेली आहे. सो रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 50,000 कॅपिटलची रक्कम आणि प्रीमियमची रक्कम 2,500. कारण 5% 50,000च्या 5% किती होणार 2,500 ती आपल्याला रक्कम ट्रान्सफर करायची आहे. कुणाला शेअर होल्डरच्या अकाउंटला. त्यामुळे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 50,000. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 2,500 टू शेअर होल्डर्स अकाउंट. शेअर होल्डरच्या अकाउंटला कॅपिटल आणि प्रीमियम जी पेएबल आहे ते शेअर होल्डर्सच्या अकाउंटला क्रेडिट करायचे आहेत. बॅलेन्स ऑन कॅपिटल अँड प्रीमियम पेएबल आर क्रेडिटेड टू शेअर होल्डर्स अकाउंट. बॅलेन्स ऑन प्रीमियम balance on capital and premium will be transferred or credited to the shareholders account. Now the next journal entries. पुढच्या journal entries पाहूया आता. Profit and loss appropriation account debit. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्शन फंड अकाउंट. याचं कारण काय 2 प्रकारचे त्यांनी रिझर्व वापरले आहे. पहिला जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. तो बॅलेन्स आहे 24,000 रुपये आणि जनरल रिझर्वचा आहे 16,000 रुपये. असा दोन्हीचा बॅलेन्स कॅपिटल रिडम्शन फंडला त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे याची. त्यामुळं 40,000 रुपये टोटल. 40,000 रुपये का तर 50,000 रुपये प्रेफरन्शियल कॅपिटल आहे आणि अलॉटमेंटमधून आपल्याला 10,000 मिळालेले. त्यामुळं महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये तर महत्त्वाचं हे आहे की अकॉर्डिंग टू लॉ फेस व्हॅल्यू ऑफ न्यू इश्यू इज टू बी कन्सिडर्ड फॉर रिडम्शन ऑफ शेअर्स. त्यामुळं फेस व्हॅल्यू जे आपण नवीन शेअर्स अलॉट केले त्याची फेस व्हॅल्यू आहे 10,000 रुपये. 1,000 × 10. तीच फक्त रिडम्शनसाठी आपल्याला दखल घेण्यासारखी किंवा तीच कन्सिडर्ड करायची आहे. हेन्स ₹10,000 अँड नॉट ₹12,000. प्रीमियमची व्हॅल्यू आपल्याला रिडम्शनसाठी वापरता येणार नाही. त्यामुळं फेस व्हॅल्यू हे बघा इथं शेवटी दिलेलं आहे बघा. अकॉर्डिंग टू लॉ इन फोर्स फेस व्हॅल्यू ऑफ न्यू इश्यू इज टू बी कन्सिडर फॉर रिडम्शन. आपण जे 1,000 शेअर्स अलॉट आणि ॲप्लिकेशन मनीद्वारे इश्यू केलेले आहेत, अलॉटमेंट केलेले आहेत, त्याची फेस व्हॅल्यू आहे 10,000 रुपये आणि त्याच्यावर 2 रुपये आपण प्रीमियम दिला. एकूण झाले 12 रुपये. त्यामुळे 12,000. बट ॲट द टाईम ऑफ रिडम्शन वी हॅव टू कन्सिडर. म्हणजे ज्यावेळी प्रेफरन्स शेअरचं रिडम्शन रिपेमेंट करणार त्यावेळी आपल्याला फक्त फेस व्हॅल्यूचाच वापर होणार आहे. प्रीमियमची अमाऊंट जी वरची 2,000 रुपये आहे ते रिडम्शनसाठी वापरता येणार नाही. सो अकॉर्डिंग टू लॉ इन फोर्स फेस व्हॅल्यू of new shares is to be considered for redemption and hence ₹10,000 and not 12,000 out of fresh issue are applied for redemption and 40,000 is taken out of reserve and profit. त्यामुळं आपल्याला 40,000 आपण जे वापरलेले आहे नेक्स्ट जर्नल एंट्रीमध्ये या बघा या एंट्रीमध्ये 40,000 रुपये आपण वापरलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन आणि जनरल रिझर्वचे प्रोव्हिजन केली बघा ती.
ते 40,000 रुपये आपल्याला कुठले वापरायचे आहेत? आफ्टर इश्युईंग फ्रेश इश्यू, त्याच्यानंतर जे प्रिफरन्स शेअरचं रिडम्शन करणार आहे त्याची जी रक्कम आहे 40,000 रुपये. उरलेली एकूण 50,000चं रिडम्शन आहे इन्क्लुडिंग प्रीमियम 2,500. 52,500 पैकी 50,000चं रिडम्शन जे आपण करणार आहे त्याच्यातील फ्रेश इश्यूतून 10,000 घ्यायचे आहेत आणि 40,000 जे आहेत उरलेले इज टेकन आउट ऑफ रिझर्व्ह अँड प्रॉफिट्स. Another point is there, provision for redemption of preference shares can also be made by maintaining sinking fund like debenture sinking fund. Final balance on sinking fund is transferred to capital redemption fund. सिंकिंग फंडची तरतूद आपल्याला करावी लागणार आहे. त्यामुळं नेक्स्ट एंट्री जी आहे प्रॉफिट अँड लॉस. ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 24,000, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 16,000 टू कॅपिटल रिडम्शन फंड अकाउंट. प्रोव्हिजन इज मेड फॉर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर आपण विकलेली आहे बघा. बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 27,000 रुपये. टोटल इन्व्हेस्टमेंट होती आपली 28,000 रुपये, ती आपण 27,000ला विकलेली आहे. त्यामुळे लॉस झालेला आहे. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. हे बघा याच्यामध्ये करंट असेटमध्ये दिले बघा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. करंट असेटमध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 28,000ची आहे, ती आपण विकलेली आहे 27,000ला. म्हणजे 1,000 रुपयाचा आपल्याला काय झालेला आहे? लॉस झालेला आहे. त्यामुळं तो जो लॉस आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवावा लागणार. त्यामुळे इथे एंट्री झालेली आहे एंट्री बँक अकाउंट डेबिट 27,000 रुपये टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट सेल प्रोसीड्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. 27,000ला 28,000ची इन्व्हेस्टमेंट होती, ती 27,000ला विकलेली आहे. 1,000 रुपये कमी मिळाले आहेत म्हणजे लॉस झालेला आहे. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्यामुळे लॉस झालेला आहे, त्यामुळे तो आपण इन्व्हेस्टमेंटचा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. द इन्व्हेस्टमेंट इज ऑफ ₹28,000 but we sell it at 27,000. So we had a loss of 1,000 rupees. So we have to transfer this loss on profit and loss account. So that's why two entries are there. पहिली इन्व्हेस्टमेंट विकली, पैसे आले, किती आले? 27,000 रुपये. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट सेल प्रोसीड ऑफ इन्व्हेस्टमेंट 27,000 रुपये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता रिडम्शनचं रीपेमेंट करायचं आहे. रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स म्हणजे प्रेफरन्स शेअर्सना पेमेंट करायचं आहे. त्यामुळे शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट रीपेमेंट ऑफ शेअर होल्डर्स 52,500 आणि प्रीमियम हे शेअर प्रीमियमला चार्ज करायचं आहे. त्यामुळे शेअर प्रीमियम अकाउंट 2,500 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर अकाउंट. प्रीमियमची रक्कम शेअर प्रीमियमच्या अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे, चार्ज करायची आहे. त्यामुळे शेवटच्या 2 एंट्र्या बघा. शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट पेमेंट केलं, पैसे गेले, त्यामुळे बँकेतून गेले, त्यामुळे कुणाला गेले? ते शेअर होल्डर्सना. कुठल्या प्रेफरन्स शेअर्सना रिडम्शनच्या बाबतीत पैसे दिलेले आहे. त्यामुळे शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट रिपेमेंट ऑफ शेअर होल्डर्स आणि शेअर प्रीमियमला प्रीमियमची रक्कम चार्ज करायची आहे. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर इज चार्ज टू शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट 2,500. कारण मूळ किंमत आहे 50,000, त्याच्यावर प्रीमियमची रक्कम आहे 2,500. त्यामुळे शेअर होल्डर्सना पेमेंट केलं आहे आपण बँक थ्रू 52,500. त्यातले जे 2,500 रुपये आहेत ते शेअर प्रीमियम अकाउंटला आपल्याला
चार्ज करायचे आहे. त्यामुळे शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट 2500 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स इज चार्जड टू शेअर प्रीमियम अकाउंट. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बॅलन्स शीट ऑफ प्रोड्युसर्स लिमिटेड ॲज ऑन 30 एप्रिल 2019. पहिली बॅलन्स शीट होती ती 30 मार्च 2019ची होती. आता जी बॅलन्स शीट आपल्याला असणार आहे ती 30 एप्रिल 2019 आहे. कारण आपल्याला काय विचारलं आहे, यू हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट, ड्रॉ द बॅलन्स शीट ॲज इट वूड अपिअर आफ्टर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. काय काय बदल झाले ते पण पाहूया. पहिल्यांदा बॅलन्स शीट पाहूया, त्याच्यानंतर त्यातले बदल पाहूया. बघा, बॅलन्स शीट ऑफ प्रोड्युसर्स लिमिटेड ॲज ऑन 30 एप्रिल 2019. इक्विटीज अँड लायबिलिटीजमध्ये शेअर होल्डर्स फंड, शेअर कॅपिटल आहे 1 लाख रुपयाचा, नोट नंबर 1. दुसरे आहे रिझर्व्ह अँड सरप्लस 53,500. करंट लायबिलिटीज 30,000, अशी एकूण आहे 1,83,500. 1 लाख शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस 53,500 आणि करंट लायबिलिटीज 30,000. त्यामुळं यामध्ये पहिले शेअर कॅपिटलची रक्कम होती 1,40,000. त्यातलं आपण रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स केलेलं आहे, त्यामुळं 1 लाख शेअर्स राहिलेले आहेत आता आपल्याकडं. रिझर्व्ह अँड सरप्लस पहिला जो होता त्याच्यामध्ये 55,000 रुपयाचा रिझर्व्ह अँड सरप्लस होता, तो आता 53,500 रुपये झालेला आहे. आणि करंट लायबिलिटीज 30,000 होती ती 30,000च आहे. आता पाहूया असेट साईड. असेट साईडला नॉन करंट असेट, फिक्स्ड असेट आहेत, टँजिबल असेट. करंट असेटमध्ये इन्व्हेंटरीज, ट्रेड रिसिवेबल्स आणि कॅश अँड इक्विव्हॅलंट्स. फिक्स्ड असेट 1,32,000. करंट असेटमध्ये इन्व्हेंटरीज 30,000, ट्रेड रिसिवेबल्स 15,000 आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट 6,500. एकूण टोटल 1,83,000. करंट असेट साईडला फिक्स्ड असेट पहिल्यांदा जेवढी होती तेवढीच आहे, म्हणजे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड पिक्चर, अशी टोटल रक्कम होती 1,32,000. तेवढीच रक्कम आता इथं आहे. त्यामुळे देर इज नो चेंज इन फिक्स्ड असेट. इन करंट असेट देर इज नो चेंज इन इन्व्हेंटरीज बिकॉज इन्व्हेंटरीज आर 30,000 बिफोर 31 एप्रिल. नाव ऑल्सो इट इज 30,000. त्यामुळे इन्व्हेंटरीजमध्ये काय पण बदल नाही. ट्रेड रिसिबल पण तेवढंच आहेत, 15,000. बदल झालेला आहे तो कॅश ॲट बँक 20,000 होती ती 6,500 राहिलेली आहे. आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ज्या 28,000 होत्या, बघा इथं होतं बघा 28,000 आणि 20,000. कॅश ॲट बँक 20,000 आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे 28,000. याच्यात बदल झालेला आहे. त्यापैकी इन्व्हेस्टमेंट आपण 27,000ला विकलेलं आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंटची एंट्री होणार नाही, ॲडजस्टमेंट इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटला दिसणार नाही विकलेली असल्यामुळं. आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट 20,000 पैकी 6,500 शिल्लक आहेत, कारण पैसे आपले रिडम्शनला वगैरे वापरलेले आहेत. आता ही झाली बॅलन्स शीट ऑफ प्रोड्युसर्स लिमिटेड ॲज ऑन 31 एप्रिलची. त्याच्यानंतर नोट्स टू अकाउंट बघूया. शेअर कॅपिटल ते बघा, इश्यूड, सबस्क्राईब अँड फुल्ली पेड 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, ती 1 लाख आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस शेअर प्रीमियम 9,500. कॅपिटल रिझर्व्ह CR फंड, कॅपिटल रिडम्शन फंड 40,000. जनरल रिझर्व्ह 4,000. करंट लायबिलिटीज आहेत तशा आहेत. टँजिबल असेटमध्ये फिक्स्ड असेट, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर हे पण आहेत तसं आहेत. इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक इन ट्रेड आहे. ट्रेड रिसिव्हमध्ये डेटर्स आहेत तसे आहेत. बदल झाला आहे तो कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटमध्ये कॅश ॲट बँक 6,500. पूर्वीच्यापेक्षा कॅश कमी झालेले आहे आणि इन्व्हेस्टमेंट आपण विकले आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट येणार नाही. शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, करंट लायबिलिटीज, फिक्स्ड असेट, इन्व्हेंटरीज, ट्रेड रिसिव्हेबल्स आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स. आता नोट्स बघा, मगाच्या ज्या नोट होती ती
फेस व्हॅल्यू जी न्यू इश्यू शेअर केलेली आहे तीच आपण रिडम्शनसाठी कन्सिडर करायची आहे, म्हणजे 10,000 रुपये, नाही की 12,000 रुपये. बिकॉज वी इश्यू द शेअर्स ऑन प्रीमियम, त्यामुळं 12,000 रुपये आहेत. पण आपल्याला फक्त 10,000 रुपयाचाच विचार करायचा आहे रिडम्शनसाठी. आणि फ्रेश इश्यूचीच रक्कम, नॉट अ रिडम्शन अमाऊंट, रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअरसाठी वापरायची. आणि 40,000 रुपये जे उरलेले आहेत प्रिफरन्स शेअरच्या रिडम्शनसाठीचे, 50,000 पैकी 10,000 झाले, जे 40,000 आहेत ते रिझर्व्ह आणि प्रॉफिटमधले घ्यायचे आहेत. प्रोव्हिजन फॉर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स कॅन ऑल्सो बी मेड बाय मेंटेनिंग सिंकिंग फंड लाईक डिबेंचर सिंकिंग फंड. फायनल बॅलन्स ऑन सिंकिंग फंड इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिडम्शन फंड. इथं आपण तो दाखवलेला आहे. सो हिअर द प्रॉब्लेम नंबर 6 इज ऑल्सो कम्प्लिटेड. तुम्ही 2-3दा बघा प्रॉब्लेम, तर तुम्हाला तो समजेल. अजून 4 ते 5च प्रॉब्लेम शिल्लक आहेत. इथं हा टॉपिक संपलेला असेल. इफ एनी क्वेरीज प्लीज कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब. हे चॅनल किंवा असं मी शिकवण्याचं प्रमाण डेली बेसिसवर का केलं आहे, तुमच्या एक्झाम जवळ आले आहेत आणि मेन म्हणजे बहुतांशी विद्यार्थी जॉब करतात, कॉलेजला रेग्युलर येत नाहीत, किंवा जे कॉलेजला येतात ते लेक्चरच्या वेळी आपल्याला काही वेळा समजतंच असं नाही आणि लेक्चर एकदाच असतं. पण टेक्नॉलॉजीचा फायदा काय की तुम्ही रिपीट करून हे पाहू शकता आणि शंका विचारू शकता किंवा शंका लिहून घेऊन त्या कमेंटमध्ये कळवू शकता. थँक्यू अँड स्टडी एव्हरी डे for getting success in account. Thank you.